मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमकी काय भूमिका घेतलेली आहे यावर आणखी काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते आपण पाहूया। मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। मुंबईकडे न येण्याची अधिकाऱ्यांची विनंती, तर अध्यादेश न मिळाल्यास मुंबईमध्ये येणारच, जरांगे ठाम। 54 लाखांपैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्रांचं वाटप, शिष्टमंडळाने पत्र दिल्याची जरांगेंची माहिती। त्यांच्या वंशावळी जुळवण्याचं काम सुरू, ज्या लोकांना प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा मागितल्याची जरांगेंची माहिती। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मराठा तरुणाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रामधला मराठा झाडून मुंबई गाठेल, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी वेळोवेळी जरांगेंशी बोलतायत, चर्चेमधून तोडगा निघत असतो, जरांगेंच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। 54 लाख नव्हे 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत, प्रमाणपत्र वाटप सुरू, त्यांच्या कुटुंबाने सुद्धा अर्ज करणं गरजेचं, ही आपली गरज, जरांगे यांची माहिती। मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 37 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, 50 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्रांचं वाटप करणार, केसरकर यांची माहिती। मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाल्यास ओबीसी समाजही आंदोलन करेल, सरकारने निर्णय घेताना दोनही समाजांचा विचार करावा, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। सरकारने जरांगेंकडे जाणकार लोकांचं शिष्टमंडळ पाठवायला हवं, गिरीश महाजन, खोतकर हे टपोरी लोक, राऊतांची टीका, तर महाराष्ट्राच्या जनतेला टपोरी वाचाळवीर कोण आहे ते माहिती, मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर।